पवार यांना निवडून द्या असं आवाहन अजित पवारांनी बारामतीकरांना केलंय। लेकीला निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या असं ते म्हणाले। तर त्यांनी भावकीला दमही दिलेला आहे। बारामती हा शरद पवारांचा मतदारसंघ राहिलेला आहे। खरं तर पवारांचा मतदारसंघ राहिलेला आहे। यामधनं अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे हे निवडून आलेले आहेत आणि आता हे सगळं झाल्यानंतर आता सुनेला निवडून द्या असं आवाहन अजित पवारांनी मतदारांना केलं। अजित पवार नेमकं काय म्हणालेत आपण बघूया। अजून काही जण कधी माझ्या निवडणुकीत कधी माझी भावंड फिरली नाही राव, आता गर्रा 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 फिरायला लागली, पायाला भिंगरी बांधल्यासारखं। अरे तुमचा भाऊ होता तेव्हा तुम्हाला फिरावंसं नाही रे वाटलं, आणि आता उद्याच्याला मतदान झाल्यावर परत फिरायला जाणार आहे तुम्ही? तिथं परत अजित पवार आणि अजित पवारचेच कार्यकर्ते, दुसरं कुणी येणार नाही। हे नुसतं आऊट घटकेच आहे। ते कसं पावसाळ्यामध्ये छत्र्या उगवतात ना, तसल्या छत्र्या उगवल्यात की मतदान झालं की सगळ्या छत्र्या पार परदेशात हवाई सफर करायला जातील। आणि मी तुम्हाला सांगतो, मी अजून पण फार तोलून मापून बोलतो। एकदा जर मी तोंड उघडलं ना, याच्यातल्या कित्येक लोकांना फिरता येणार नाही, फिरता तोंड दाखवता येणार नाही। जाहीर माझा त्यांना सांगायचं आहे। उगेच मी गप्पा बसलो म्हणजे फार वळवळ करता काय? की 3 वेळेला खासदारकीला, 91 ला खासदारकीला लेकाला निवडून दिलं म्हणजे मला, नंतर वडिलांना निवडून दिलं म्हणजे साहेबांना, नंतर लेकीला निवडून दिलं 3 वेळेला म्हणजे सुप्रियाला, आता सुनेला निवडून द्या। सगळी फिटामफाट। जवळपास 90% पेक्षा जास्त कामं ही मी स्वतः केलेली आहेत किंवा 100% केलेली आहे। परंतु काही स्वतःच्या पत्रिकेमध्ये, पुस्तकीमध्ये दिलेले हे आम्हीच केलं। आत्ताच्या विद्यमान खासदारांचं पुस्तक बघायला मिळालं, त्याच्यामध्ये नगरपालिकेचं इमारत, त्याला पैसा सगळा दिलाय मी।